नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, माझं नाव शीतल आहे. आज मी तुम्हाला आमच्या बाजूच्याच राहणाऱ्या एका काकांची कथा सांगणार आहे. तसं म्हणायला गेलं तर ते आमच्या इथे नवीनच आले होते. तसं आमचं गाव एवढं काही मोठं नाही, अगदी खेडेगाव आहे. पण त्यांची इकडे बदली झाली होती. कसल्या तरी ऑफिसमध्ये इथं काम करत होते. मला पण एवढं काही माहीत नव्हतं, पण रोजचं आमचं बोलणं चालू असायचं. आमचं रान शेजारीच होतं, त्यामुळे कशाला काही काम वगैरे असलं तर यायचे. पाणी वगैरे न्यायला आमच्या मोटरच नेत असायचे. त्या दिवशी पण ते तसे चालते. दुपारची वेळ होती आणि ते कामावरून घरी आलते. मी काही कारण नाही विचारलं, पण त्यांनी आलं सरशी मी त्यांना बोलू लागले. त्यांचा पण स्वभाव खूपच बोलका होता, हे मात्र मला आधीपासूनच माहीत होतं. दिसायला अगदीच रांगडे दिसायचे आणि अगदीच त्यांच्यामध्ये वेगळापणा होता. ते जरी शहराकडे असले तरी इकडे बदली झाल्यामुळे कामानिमित्त त्यांना इकडे यावं लागलं होतं. तसे ते फॅमिलीसोबत आले नव्हते आणि एकटेच आले होते. ते स्वतःच बनवून खात होते. पण मी म्हटलेलं, कधी तुम्हाला कशाची जरी गरज लागली जेवणाची वगैरे तरी नुसतं सांगत जावा, कारण की आमच्या घरच्यांना पण त्यांचा स्वभाव आवडायचा आणि खूपच सुशिक्षित शहरात राहिल्यामुळे अगदी स्वतःला त्यांनी फिट्ट आणि व्यवस्थित ठेवलं होतं. तर मला पाहताच ते म्हटले, आज तुम्ही वावरात गेला नाही? तर मी म्हटलं, कशाला? त्यावेळेस ते अगदी मिस्किलपणे हसले आणि म्हटले, आता कशाला? रोज तुम्ही ह्या टायमिंगला तर दिसत नाही घरी. त्यावेळेस मी म्हटलं, हो अहो, शेताकडचं काम झालं आहे आता आणि त्यामुळेच नाही का शेताकडे एवढं काही जाणं येणं होत नाही. त्यावेळेस ते म्हटले, आणि बाकीचे घरातले? त्यावेळेस मी म्हटलं, ते जिकडले तिकडे गेलेत कामाला आपापल्या ठिकाणी. त्यावेळेस मग ते बोलत राहिले. मी म्हटलं, बसा ना. मी पाणी आणून दिलं आणि चहा करू का असं विचारताच ते म्हटले, आता वेळ काय झाली? दुपारच्या वेळेस मी चहा वगैरे नाही पीत. त्यावेळेस मी म्हटलं, बरं ठीक आहे. जेवण केलं का की जेवण वाढून? ते म्हटले, तसं तर आता घरी जाऊन जेवायचंच आहे. मी म्हटलं, होय का? आता आमच्यातलं कशाला तुम्हाला जाईल? आम्ही गावाकडची लोक साधी भोळी. त्यावेळेस ते म्हटला, तसं काही नाही, तुम्ही साधी भोळी नाहीत, तुम्ही तर खूपच अशा देखण्या आहात. पहिल्यांदाच मला असं कोणीतरी तोंड भरून माझं कौतुक केल्यामुळे मला पण एक वेगळाच आनंद भेटला आणि ते मला नावजत होते. तर मी म्हटलं, होय का? अजून काय? त्यावेळेस ते म्हटले, खरंच तुम्ही खूपच सुंदर आणि खूपच अशा मादक दिसता. अगदीच कोणी पण सहजच तुमच्यावर फिदा होईल. त्यांचे हे शब्द माझ्या मनाला नुसते फुलासारखे अगदीच माझ्या मनाला लागले. तर मी म्हटलं, तसं काही नाही हो. त्यावेळेस ते म्हटले, खूप मन आहे का तुमचं? त्यावेळेस मी म्हटलं, काय? त्यावेळेस त्यांनी विषय टाळला, पण मला समजलेलं की त्यांच्या मनात काय, खूप दिवस झालं एकटं राहिल्यामुळे त्यांना पण खूपच मन होत असेल ह्या गोष्टींचं, असं मला आधीपासूनच समजलं होतं. त्यावेळेस ते म्हटले, खरं एक बोलू का? मी म्हटलं, हां बोला ना. त्यावेळेस ते म्हटले, माझं खूपच मन होतं, मात्र आता तुम्ही एवढं बोलताय तर मी आज मनातील गोष्ट तुम्हाला बोलली तर चालेल का? मी म्हटलं, आणि मी कुठे म्हटलं नाही, बोला ना. कोणी नाही हे पाहून ते मला म्हटले, माझी खूप इच्छा झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला मी आवडतो का? मला तर तुम्ही खूपच आवडता. हे त्यांचे शब्द ऐकले आणि मी भारावूनच गेले. मला पण ते पाहिजे होतं. अर्थातच मला पण ते खूपच आवडत होते. मग काय, आमच्या दोघांचा होकार होता. त्यावेळेस ते म्हटले, चला मग आमच्या घरी कोणीच नाही. त्यावेळेस मी म्हटलं, नको, कारण की तुमचं घर जिथं आहे त्याच्यासमोर आमच्या भावकीतले सगळे आहेत आणि त्यांना कोणाला हे पाहिलं तर उगं गावभर बोबाटा होईल. तर ते म्हटले, मग कुठे? त्यावेळेस मी म्हटलं, आमच्या वावरातला ऊस चांगलाच नेटाक झाला आहे आणि तिकडे कोणी नसतं, चला तिकडे. मग काय, मला पण तेच पाहिजे होतं. मग गेले ना मी घेऊन त्यांना वावरात. जसे मी गेले ऊसात, चांगलंच त्यांनी मला लाल करून बरोबर एक वेगळाच आनंद देऊ लागले. त्यांनी मला पूर्ण असं वेगळंच आनंद दिला आणि माझी शांत करून एक मला वेगळं सुख दिला. पण तिथून पुढे जेव्हा जेव्हा व्हायचं त्यावेळेस ते मला वावरातल्या ऊसात न्यायचे आणि तेच मला आनंद द्यायचे आणि एक वेगळाच आमचा रोमॅन्स तिथे चालू व्हायचा. तर कशी वाटली कथा?